जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर। आज जगदंबा देवी संस्थांच्या ह्या दैत्य राजाचा एक नवस पूर्ण होणार आहे। एका भक्ताने, ज्या भक्तांचं नाव मी गुपित ठेवतो, त्यांनी नवस केलेला आहे की जगदंबा माझी इच्छा पूर्ण होऊ दे। फार मोठे कार्य होतं, ते कार्य जर पूर्ण झालं तर मी जगदंबेला 3 बकऱ्यांचा, म्हणजेच जगदंबेला म्हणजे दैत्य महाराजांना 3 बकऱ्यांचा बळी देईल। त्यांचा हा नवस या ठिकाणी पूर्ण झाला आणि आज ते 3 बकऱ्यांचा बळी देणार आहेत। तर बरेच जण म्हणतात की बुवा नेमका बोकड बळी देवीला कसा दिला जातो, काय पद्धत असते। आज मी सर्व इथे शाक्त संप्रदायाच्या आमच्या पद्धतीनुसार मी या ठिकाणी दाखवणार आहे। तर या ठिकाणी दैत्य महाराज आहेत, यांना आपण प्रथम कुंकू लावून घेऊया। कुंकू लावून घेतलेलं आहे दैत्य महाराजांना। हळद शक्यतोवर लावत नसतात पुरुष असल्यामुळे। यानंतर टावेल टोपीचा मान आपण दैत्य महाराजांना देऊन घेऊया। प्रथम टोपी आणि त्यानंतर हा शेला, म्हणजेच हा रुमाल पण म्हणतो आपण त्याला, हा रुमाल। असे रुमाल टोपी मी दैत्य महाराजांना अर्पण करून घेतलेली आहे। एकाला अर्पण केली आणि हा हार, हा सुद्धा गळ्यामध्ये मी घालून देतो। आता हे मी एवढं का सविस्तर दाखवतोय आज माहितीये का, बरेच जण इथे नवस आणतात, कोणी कोंबड्याचा आणतं, कोणी बोकडाचा आणतं। मी कशामध्ये हस्तक्षेप करत नाही किंवा मी त्याच्यामध्ये सहभागी सुद्धा नसतो, परंतु बरेच जण ना साहित्य सुद्धा त्यामध्ये व्यवस्थित आणत नाहीत, म्हणजे सर्व अर्धवट साहित्य त्यामध्ये आणतात। कोणी रुमाल आणतं तर कोणी टोपी आणत नाही, कोणी टोपी आणतं तर कोणी रुमाल आणत नाही। मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा एखाद्या देवाचं मानपान करायला जाता तर 4-2 पैशांचा विषय असतो, पण तो पूर्ण झाला पाहिजे। आता इथे ज्या भक्तांनी आणलंय ना, अगदी कशाचीच कमी नाहीये। मी तुम्हाला सर्व दाखवतो। इथे दैत्य महाराजांचा हा मानपान देऊन घेतला। हे हिरवे लिंब आहेत, हे 2 हिरवे लिंब दोघांचं मान म्हणून मी त्यांच्या समोर ठेवतो। आणि या ठिकाणी 2 नारळ त्यांनी आणलेले आहे। ज्या वेळेला बोकड बळी दिला जाईल त्यानंतर हे नारळ फोडले जातात। हे नारळ सध्या मी असं इथेच ठेवतो। आणि आता आतमध्ये काय काय तयारी त्यांनी आणलेली आहे देवीची ती पण दाखवतो। आता बघा, या ठिकाणी त्यांनी जगदंबेचा काय काय मानपान आणलाय तो दाखवतो। हे बघा, 3 जगदंबेला त्यांनी ह्या 3 साड्या आणलेल्या आहे, काठापदराच्या साड्या आहे। त्याच्यावरती हे साडी चोळी म्हणजे बांगडी असं ते पूर्ण जे साहित्य भेटतं विकत ते आणलेलं आहे। आणि त्यांच्या पत्नीला मासिक पाळी आलेली आहे, ज्यांचा नवस आहे त्यांच्या। तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आंधळे सरांच्या हातानेच हा पूर्ण मानपान देवीला चढवायचा, पत्नीला प्रॉब्लेम असल्यामुळे। तर मग आता मी या ठिकाणी तो चढवून घेत आहे। या ठिकाणी यांनी ज्या 3 साड्या आणल्या, प्रथम या 3 देवींना 3 मी अर्पण करून घेतो। रेणुका मातेला निळ्या रंगाची साडी ठेवली, तर जी माझ्या हाताला येत आहे मी तो कलर ठेवतो आहे बरं का। सप्तशृंगी मातेसाठी मी या ठिकाणी ही लाल रंगाची साडी ठेवतो आहे आणि तुळजा भवानीला हिरव्या रंगाची साडी ठेवतो आहे। अशा तिघींच्या 3 साड्या या ठिकाणी वाहून घेतो। आता साड्या वाहिल्याच्या नंतर त्यावरती ओटीचे म्हणून नारळ सुद्धा ठेवत असतात। एक एक नारळ ओटीचा ठेवून घेतो। आता यानंतर त्यांनी हे जे साहित्य वाहिलं त्याच्यावरती त्यांनी ह्या अशा ओट्या वाहिलेल्या आहे ब्लाऊजच्या पिसाच्या। तर ह्या 7 जणींना 7 ओट्या दिल्या आहेत त्यांनी। आणि मुख्य 3 देवतांना 3 साड्या आणलेल्या आहेत। आता ह्या मी डायरेक्ट असं अख्खाच्या अख्खं ताटच इथे श्री रेणुका मातेच्या चरणाशी 7 जणींच्या नावाने अर्पण करतो। ते नंतर मग मी प्रत्येकीच्या ओटीमध्ये तिचं ठेवेल। आता या ठिकाणी हळद आणि कुंकू आपण अर्पण करून घेऊया ओट्यांवरती। कुठलाही जो तुम्हाला मंत्र येतो तुम्ही त्यावेळेला म्हणू शकता। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री तुळजा भवानी देवे नमः। वस्त्र ओटी साहित्य सौभाग्य अलंकार समर्पयामी। नमो देवे महादेवे शिवाये सततम नमः। नमः प्रकृती भद्राये नियतः प्रणिता स्वतां सप्तशृंगवासिन्ये नमः। सौभाग्य अलंकार वस्त्र ओटी साहित्य समर्पयामी।
मुक्ता फले कुमकुम पाटलांगी संदेह तारा निकरे विभाती श्री मूळ पीठा चलचूडी कायाम त्वामे कवीराम शरणम प्रपद्ये श्री रेणुका देवे नमः। मिलित उपचारे ओटी साहित्य वस्त्र तथैव च सौभाग्य अलंकार ओटी समर्पयामी। आणि जर हे जमत नसेल तर तुम्ही साधं आई राजा उधे उधे म्हणून ओट्या भरल्या तरी सुद्धा त्या चालतात। आता या ठिकाणी हार वगैरे त्यांनी आणलेले आहे, तर जगदंबेचे हार मोकळे करून घ्या। आता या ठिकाणी तुम्ही आतमध्ये बघू शकता ह्या 5 परड्या ठेवलेल्या आहे, कारण त्यांनी अशी विनंती केली होती की आम्हाला बोकड्याचा कार्यक्रम करताना परड्या सुद्धा भरायच्या आहे देवीच्या नावाने। तर 5 जणींच्या ह्या 5 परड्या आहे आणि हे 5 परड्यांचं साहित्य इथं आपण ठेवलेलं आहे। हे तांदूळ आहे, हे गव्हाचं पीठ आहे, इकडे टाटा नमक किंवा कुठलं तरी मीठ आहे, तेल आहे, तेलाच्या बॉटल आहेत आणि मिरच्या आहेत। असं हे त्यांनी जे मिळालं ते साहित्य त्यांनी आणलेलं आहे। तसेच प्रत्येक परडीला घालण्यासाठी त्यांनी 5 हार सुद्धा आणलेले आहे। तर आता ह्या परड्या मी थोड्या वेळाने भरतो, पण तुम्हाला फक्त साहित्य दाखवलं या ठिकाणी की ह्या सर्व साहित्याने 5 परड्या भरल्या जातील। त्याबरोबरच नैवेद्य आणलेले आहेत, इकडे दाखवा नैवेद्य। तर हे गोड नैवेद्य आहे। नैवेद्य असे आणत नसतात, हे मी आत्ताच त्यांना बोललो, कारण की नैवेद्य देवीला दाखवताना अवघी पूर्णाची पोळी आपण ताट भरून देवीला दाखवली पाहिजे। पण त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या पाहुण्या मंडळींनी हा सर्व नैवेद्य तयार केलाय आणि त्या पाहुण्या मंडळींना माहीत नव्हतं, म्हणून त्यांनी असे लहान लहान नैवेद्य केले। एकूण 7 नैवेद्य ह्या ताटामध्ये आहेत। तर असे नैवेद्य आम्ही देवीला कधी दाखवत नाही, पण आता त्यांनी आणले आहेत म्हणून मी दाखवतो आहे। ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा श्री जगदंबा महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीभ्यो नमः। नैवेद्य समर्पयामि, मधेय पानीयम समर्पयामि, हस्त प्रक्षालनम समर्पयामि, मुख प्रक्षालनम समर्पयामि। अशा पद्धतीनुसार नैवेद्याला मी पाणी फिरवून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी मी प्रथम परड्या भरून घेतो, त्यानंतर बोकडबळीची तुम्हाला विधी दाखवतो। आरती वाळो भावे मोवाळो मूळ माया चतुर्थी सुंदर वर्ण सत्य त्रिमूर्ती गीताला महाती गीताला
अशा पद्धतीनुसार या ठिकाणी दैत्य बळीची विधी संपन्न झालेली आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.